सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषदेत यंदा चौरंगी लढत होणार आहे। सर्व पक्षांनी आपले नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केलेत, त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू झाली आहे। तर दुसरीकडे मोहोळमधल्या स्थानिकांचे प्रश्न मात्र राजकारणामुळे मागे पडताना दिसतायत। स्थानिकांचे प्रश्न काय आहेत आणि त्यांच्या राजकारण्यांकडून काय अपेक्षा आहेत, जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी। मोहोळ नगर परिषद निवडणूक यंदा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे। त्याला कारण आहे की आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती सुरू आहेत। मात्र सर्वसामान्य जनतेचं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी आपण मोहोळमध्ये आलेलो आहेत आणि इथं काही ज्येष्ठ नागरिक देखील बसलेले आहेत। दादा मला सांगा, खरं तर आरोप प्रत्यारोप होत राहतील, राजकारण त्यांचं सुरू राहील, मोहोळचे लोकांचे काय प्रश्न आहेत, नागरिकांच्या काय समस्या आहेत? रस्ते नाहीत मोहोळमध्ये, महत्वाचं म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही आहे। आणि किती वर्षापासून हेच प्रश्न आहेत? कमी कमी 10-12 वर्ष झाली। पण इथं आमदार असतात, खासदार असतात, नगर परिषदेवर सत्ता असते लोकांची, ती लोक काम करत नाहीत का? त्यांनी आतापर्यंत जर काही केलेलं नाही, त्यांनी पाणी पुरवठ्याच्या योजनेचं केलंय त्यांनी, परंतु मार्गी लागलेलं नाही हे काम। काय काय समस्या आहेत मोहोळच्या? सांगितले ही पाण्याची स्कीम तयार झाल्यापासून नदीचं वाहतं पाणी नळाला येतं आणि वाहतं पाणी लोकांना प्यायला जातं। फिल्टर पाणी सोय नाही आहे, फिल्टर नाही, काय नाही, वाहतं पाणी येते नदीचं। हो सॉरी, अशा किती निवडणुका बघितल्या त्याच्यात हेच आश्वासन? जन्मल्यापासून ही स्कीम तयार झाल्यापासून 1964 सालापासून ही नदीचं वाहतं पाणी गावात येतं आणि वाहतं पाणी नळाला जातं, ते घरोघर पोचतं बे टाइम, ती बी भरपूर नाही। आलं तर आलं, नाही तर लोकांनी वाट बघत बसायचं, अशी कंडिशन आहे। सोडलं तर पाणीवाला पैसे घेते, हळूहळू पाणी एकाला सोडते, निघून जाते, पाणी सोडत नाही। आता पावसाळ्यात पाणी महिना मिळालं नाही। फिल्टरची स्कीम आहे म्हणतात, पण प्रत्यक्षात फिल्टर नाही। पाणी द्यावं देणं। या गावामध्ये लघवीला पुरुषाला बसायला लघवीला जागा नाही, स्त्रियांना जागा नाही, या इथून तिथून रोडला मुतारी नाही, सार्वजनिक शौचालय एकही नाही। लघवीचं नाही तर सार्वजनिक शौचालय कुठलं? मला सांगा की पुण्याची समस्या आहे सर, महत्वाची ऍक्शन वगैरे झाले, हायवे आहे सोलापूर पुणे हायवे, महत्वाचे सरकारी दवाखाना आहे, परंतु तिथं सुविधा उपलब्ध नाही आहेत। 10-15 वर्ष झाली, तर असे महत्वाच्या समस्या। मला एक सांगा, ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे म्हणते, निधी आला म्हणते, 2 वर्ष झाला, अनेक आमदार गेले, अनेक आले, कोणी सुद्धा करत नाही। हायवेवरती अपघात झाला तर फोटो काढायला मंजूर सुद्धा येत नाही, माणसं निम्यार्थे रस्त्यात जास्त मरते, काय सुद्धा नुसतं म्हणतात ग्रामीण रुग्णालय। ही जी वाळू टाकली ना, काल परवा टाकली, मंत्री येणार आहे म्हणून, नाहीतर खड्डच होतं सगळं। आमच्यासारख्या वयस्कर माणसाला संध्याकाळी चालता येत नाही, अशी कंडिशन आहे। काय काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत? बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं योग्य आहे त्यांनी। तुमच्या प्रश्न सांगा की तुम्ही काय काय, तुम्हाला काय वाटतं? नाही, काम व्हावं, हे मोहळचं काय तर जरा थोडं नंदनवन व्हावं असं वाटतंय, दुसरं काय। सरकारनं मागच्या आता एक मिनिट, आता तुम्ही म्हणताय मोहोळचं नंदनवन झालं पाहिजे, पण आता जे राजकीय लोक प्रचार करतायत, हे सगळं करतायत, त्याच्यामध्ये वाटते का हे सगळी लोक करतील म्हणून, सगळं नंदनवन करतील मोहोळचं म्हणून? त्यांची काही गॅरंटी नाही ना, आम्हाला तिकडे भाग घेऊन लाथा खावा लोकांच्या। क्रीडा संकुल मंजूर सगळ्या तालुक्याला करावं असं शासनानं मंजूर केलं, इथं मंजूर केलेलं क्रीडा संकुल झालं बी नाही आणि होण्याची शक्यता नाही। वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे, आणि त्यांच्या अनुभवावरनं सांगतायत मोहोळचे जे जन्मल्यापासून जे समस्या इथं अजूनही आहेत, बेसिक गरज आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, मात्र ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, ते राहतात एकीकडं, आणि मूळ प्रश्न यामुळे सगळ्यांमुळे बाजूला पडतायत। त्यामुळे मोहोळचे जे राजकारणी आहेत त्या सगळ्यांकडनं ही लोक अपेक्षा करतायत की मोहोळचं नंदनवन करावं। या नगर परिषद निवडणुकीनंतर काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.